सो बेसिक हे खूप महत्वाचं आहे, कारण बेसिक हे आपण जर विसरलो तर कधीही आपण एक्सपर्ट बनू शकत नाही, किंवा कितीही मोठा एक्सपर्ट असेल आणि तो जर बेसिक गोष्टी जर विसरला तर तो कधीही लाईफ मध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि ह्यासाठी आपल्याला बेसिक मध्ये म्हणजे बेसिक हे आपल्या आपण म्हणतो ना, आपल्या रगरगमध्ये त्या बेसिक गोष्टी असणं गरजेचं. आपण कधीही बेसिक गोष्टी विसरायच्या नाहीयेत, आणि ह्यासाठी बेसिक मध्ये एक्सपर्ट होणं खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती बेसिक मध्ये एक्सपर्ट आहे तो व्यक्ती त्याचा बिझनेस एक हाय लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि तो तिथे टिकू शकतो. जर आपण तिथे हाय लेवलला गेलो तर टॉप लेवलला गेलो, चांगले इन्कम, चांगली स्वप्न पूर्ण व्हायला लागले, आपण जर बेसिक गोष्टी जर बंद केलं तर तुम्ही परत पहिल्या ज्या लेवलला होता त्या लेवलला येणार. कारण का, तर बेसिक हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आणि कायमस्वरूपी त्याचा युज करायचे. तर त्या बेसिक गोष्टी काय आहेत ज्या आपण ह्या कॉलमध्ये बघणार आहोत. तो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांचं ह्या कॉलमध्ये वेलकम करतो, आणि आपण हा कॉल लास्ट पर्यंत थांबा, लास्ट पर्यंत ऐका, नोट्स काढा, जेणेकरून तुम्ही बेसिक मध्ये एक्सपर्ट व्हाल. तर आपण चलूया. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला सांगेन की बेसिक जे आपण शिकतोय हे बिझनेससाठी खूप मोठं आणि खूप महत्वाचं कारण आहे. कारण का, तर ह्याच्यामधल्या ज्या चार गोष्टी आपण शिकणार, चार पिलर्स, जसं एक बिल्डिंग असते, त्या बिल्डिंगला त्या बिल्डिंगला उभं करण्यासाठी काही पिलर असतात, ते पिलरवरती ती बिल्डिंग उभी राहते. तसं आपला जो सक्सेस आहे, आपलं जे यश आहे, आपलं जे इन्कम आहे, आपली जी रँक आहे, ती तुम्हाला जर कायमस्वरूपी चांगल्या लेवलला ठेवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे बेसिक जे पिलर्स आहेत ते पिलर्स मजबूत करावे लागतील. आणि ते चार पिलर्स काय आहेत जे आपल्याला मजबूत करायचे, ते पिलर्स तुम्हाला मी ह्या कॉलमध्ये सांगणार आहे. तर लास्ट पर्यंत प्रत्येकानं ऐकणं खूप गरजेचं आहे. सो सफलता के चार मूल स्तंभ, यानी की म्हणजे काय, तर चार कोणते स्तंभ आहेत किंवा कोणते पिलर्स आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस डायमंड बनायचे, तुम्हाला डायमंड बनायचे, तुम्हाला करोडपती बनायचे, करोडपतीचं लेवल आपल्याला हे करायचे, त्यावेळेस आपल्याला डायमंड बनण्यासाठी चार पिलर वरती आपली ही बिल्डिंग उभी असते. त्यातला पहिला म्हणजे लिस्ट बिल्डिंग, दुसरं इन्व्हिटेशन, तिसरं प्लॅन प्रेझेंटेशन, आणि चौथं फॉलो. ह्या चार गोष्टी आहेत, ह्या चार गोष्टीवरती आपण डायमंड बनू शकतो, आपण आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकतो. मग ह्या चार गोष्टीमध्ये जो व्यक्ती एक्सपर्ट असेल तोच तो डायमंड पर्यंत पोहोचणार आहे. जो व्यक्ती ह्या चार मधलं एक जरी विसरला किंवा एकामध्ये जरी कमी पडला तरी सुद्धा तो डायमंड बनू शकत नाही. आज जे लोक यशस्वी आहेत, जे लोक सक्सेस आहेत, ते सर्व यशस्वी लोक, डायमंड लोक, ह्या चार पिलर्स मध्ये एक्सपर्ट आहेत, आणि म्हणून त्या लेवलला ते लोक पोहोचलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा आज डायमंड बनायचे, करोडपती बनायचे, तर तुम्हाला सुद्धा ह्या चार पिलर वरती खूप मेहनत करावी लागेल, काम करावं लागेल, आणि हे चार पिलर मध्ये तुम्ही एक्सपर्ट झाला तर गॅरंटेड तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये एक चांगल्या लेवलला करोडपती बनू शकता, तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. त्यातला आता पहिला पार्ट आपण बघणार आहे, तो म्हणजे लिस्ट बिल्डिंग. म्हणजे लिस्ट बनवणं. लिस्ट बनवणं लिस्ट बनवण्या हा, बघा, जसं की बघा, आपण एक एक्झाम्पल सांगेन तुम्हाला. आपण साधं जरी मार्केटमध्ये जरी गेलो, आपण एक मॉलमध्ये जातो, आपला घरामधला किराणा आणायचा आहे किंवा काही गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत, तर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस मॉलमध्ये जातो त्यावेळेस सुद्धा आपण काय करतो, लिस्ट काढून घेऊन जातो की आज मला ह्या मॉलमध्ये गेल्यानंतर, बाजारामध्ये गेल्यानंतर मला ह्या गोष्टी आणायच्या आहेत. म्हणजे आपण काय करतो, लिस्ट बनवतो, आणि लिस्ट बनवून आपण ते जातो. लिस्ट जर नाही बनवली तर काय होतं, मग एक वस्तू आणली दुसरी विसरून येतो. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आपण काय करतो, विसरतो. किंवा कधी कधी काय होतं, आपण एक्स्ट्रा गोष्टी घेऊन येतो, जी लागणार नसते ती सुद्धा गोष्टी घेऊन येतो. म्हणजे काय होतं, लिस्ट नसल्यामुळे काही महत्वाची गोष्ट विसरते आणि जे लागणार नव्हती ती गोष्ट आपण घेऊन येतो. ह्यासाठी आपल्याला लिस्ट असणं गरजेचं असतं. तसंच ह्या बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला लिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे. जसं की बघा, आता लिस्ट कोणाची बनवायची, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही ना काहीतरी रॉ मटेरियल असतं. जसं की मी प्रत्येक एक एक्झाम्पल देतो. साखर कारखाना आहे, साखर कारखान्यामध्ये एक रॉ मटेरियल आहे. आपण जे फिनिश प्रोडक्ट जर बघितलं तर साखर आहे, पण साखर बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतं, ते म्हणजे ऊस लागतो. म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये तिथलं जे रॉ मटेरियल आहे ते ऊस आहे. आपण ज्या गार्मेंटमध्ये बघितलं तर गार्मेंटमध्ये कपडा जिथं बनतो, कपडा बनवण्यासाठी रॉ मटेरियल जे लागतं ते काय असतं, ते म्हणजे कापूस असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काही ना काही रॉ मटेरियल असतं, आणि त्याच्यावरती आपण प्रोसेस करतो, आणि ती प्रोसेस केल्यानंतर त्याचं एक फिनिश प्रोडक्ट तयार केलं जातं. तसं आपल्या इंडस्ट्रीमध्ये, नेटवर्क इंडस्ट्री म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये एक रॉ मटेरियल आहे, आणि ते जर रॉ मटेरियल आपल्याला असेल तरच आपण सक्सेस बनू शकतो. जर आपल्याला हे रॉ मटेरियल नसेल तर आपण सक्सेस बनू शकत नाही. आणि आपल्या इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल आहे ती म्हणजे लोक, पीपल. कोण आहेत, लोक. ही आपले रॉ मटेरियल आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, आपल्या रिलेटिव्ह मध्ये, आपल्या मित्रांमध्ये आपण जिकडे बघेल तिकडे आपल्याला काय दिसतात, लोक दिसतात, आणि हीच लोक आपलं रॉ मटेरियल आहे. फक्त आपल्याला काय करायचे, ह्या रॉ मटेरियलचं लिस्ट तयार करायचे. कारण लिस्ट लिस्ट का करायची हे पण तुम्हाला मी सांगितलं. आता लिस्ट बनवणं हे आपल्या बिझनेसची नीव आहे, म्हणजे गरज आहे, नीड आहे. जर लिस्ट तुमच्यात नसेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही. लिस्ट म्हणजे आपली ऍसेट आहे. लिस्ट म्हणजे आपली ऍसेट आहे, आणि जेवढी मोठी तुमची लिस्ट असेल तेवढा मोठा तुमचा बिझनेस असेल. जेवढी छोटी लिस्ट असेल तेवढी तुमची
इन्कम पण कमी असेल. त्यासाठी लिस्ट खूप मोठी असणं गरजेचं आहे. आता आपण काय म्हणतो की आपला बायनरी प्लॅन मध्ये जर बघितलं आपल्याला लेफ्टला एक राईटला एक कमीत कमी 2 लोक लागतात. मग बरेच लोक म्हणतील सर मग 2 लोक पाहिजे तर आपल्याला 100 लोकांची 200 लोकांची 300 लोकांची लिस्ट कशासाठी पाहिजे. कारण का जेवढी मोठी लिस्ट तेवढा मोठा बिझनेस आणि जेवढी छोटी लिस्ट तेवढा छोटा बिझनेस. यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. आपल्याला जर मोठा बिझनेस करायचे आपल्याला जर कमी दिवसामध्ये जास्त इन्कम करायचे कमी दिवसामध्ये मोठी अचिव्हमेंट करायचे तर आपल्याकडे लिस्ट मोठी असणं खूप गरजेचं असतं. ओके त्यासाठी लिस्ट हे आपल्याला महत्वाचे आहे. आता लिस्ट बनवणं का गरजेचं आहे महत्वाचं का आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे लिस्ट बनवणं महत्वाचं का तर लिस्ट बनवल्यामुळे काय होतं आपला फोकस क्लिअर होतो. आपल्याला माहित होतं की बाबा माझ्याकडे ही लिस्ट आहे आणि ह्या लोकांना मला भेटायचंय. कारण कसं सकाळी उठल्यानंतर आपण जर बाहेर पडलो आपल्याला लिस्ट नसेल तर आज मी कुणाला भेटू हा आपल्याला प्रश्न पडतो. पण आपल्याला जर लिस्ट असेल तर आपण त्या लिस्ट मध्ये बघून लगेच हे करू शकतो फायनल करू शकतो ह्या व्यक्तीला भेटू ह्या व्यक्तीला फोन करूया ह्या व्यक्तीला कॉल करून त्याचा वेळ घेऊया. हे आपण काय करू शकतो आपला फोकस क्लिअर होऊ शकतो की आपल्याला कुणाकडे जायचं हे आपलं फायनल होऊ शकतं. आणि ह्यासाठी आपल्याला लिस्ट असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर लिस्टच नसेल तसा काय उठल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आज मी कुणाला भेटू कुणाला प्लॅन सांगू कुणाला प्रोजेक्ट सांगू. आणि आपल्याकडे ज्यावेळेस लिस्ट नसते त्यावेळेस आपलं काय होतं अर्धा दिवस फक्त ठरवण्यामध्ये जातो आणि त्या दिवशी आपलं काम होत नाही. ह्यासाठी आपला फोकस क्लिअर करण्यासाठी आपल्याकडे लिस्ट असणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपलं वेळ वाचतो. जसं मी आता बोललो की दुपारपर्यंत आपलं प्लॅनिंग करायला जातो कारण काय तर आपल्याकडे लिस्ट नाही. मग तिथून पुढे आपण सकाळी उठल्यानंतर लिस्ट तयार करणार मग आज कोणाला भेटूया मग 4 लोकांना फोन करणार त्यातला एक व्यक्ती म्हणतो की हा भेटतो. मग तिथून पुढे आपलं प्लॅनिंग होतं मग त्या व्यक्तीला भेटायचं त्याचा एरिया कोणता आहे मग त्या एरियाला जायचंय मग आपण तयार होणार फ्रेश होणार तोपर्यंत 12 वाजून जातात. आपण त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 2 वाजतात. 2 वाजल्यानंतर तो येईपर्यंत 3 वाजतात आपली प्लॅन होईपर्यंत 4-5 वाजतात आणि 5 वाजले की आपण घराकडे निघतो. म्हणजे काय होतं आपल्याकडे लिस्ट नसल्यामुळे आपला वेळ वाया जातो. तेच जर आपल्या लिस्ट असेल तर आपण रात्रीच प्लॅनिंग केलं फोन केला उद्याचं प्लॅनिंग केलं कुणाला भेटायचं किती वाजता भेटायचे फायनल झालं तर आपण सकाळी फ्रेश होऊन आपल्या दिमागला माहित असतं आपल्याला एक फोकस झाला असतो की मला ह्या व्यक्तीकडे जायचंय. सकाळी उठल्यानंतर आपल्याला माहित असतं की ह्या व्यक्तीला मला भेटायचंय. मग त्यामुळे काय होतं आपल्याला आपली कामं सुद्धा त्याच गतीनं आणि त्याच पद्धतीने फास्ट होतात आणि आपण लवकरात लवकर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याकडे जर लिस्ट नसेल तर एकच मॅक्झिमम कॉल तुम्ही करू शकता. पण लिस्ट असेल तर तुम्ही 5 ते 7 लोकांना सहज भेटू शकता आणि 5 ते 7 कॉल सहज करू शकता. त्यासाठी आपल्याला लिस्ट असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला वेळ बरबाद होणार नाही. डुप्लिकेट करणं असं होतं डुप्लिकेशन करणं हे सोपं असतं. म्हणजे काय होतं की आपण जास्तीत जास्त कॉल करायला पण सोपं होतं. आपल्या लोकांना पण आपण आपण जे करतो ते आपण आपल्या लोकांना पण शिकवू शकतो. आपण लोकांना शिकवलं की लिस्ट कशी बनवायची लिस्टवरती काम कसं करायचं लिस्टमध्ये काय फायदे असतात हे जर आपण लोकांना शिकवलं तर खालची लोक सुद्धा त्याच पद्धतीने करतात आणि त्यामुळे आपलं काम जास्त होतं कॉलिंग जास्त होतं आणि आपले कॉल जास्त झाल्यामुळे रिझल्ट जास्त करतात आपल्या अचिव्हमेंट चांगल्या होतात. त्यासाठी आपल्याला लिस्ट असणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर जर बघितलं तर लिस्टमध्ये आता घ्यायचं कुणाला सगळ्यात पहिलं कमीत कमी 100 प्लस लोकांची लिस्ट पाहिजे. किती कमीत कमी 100 प्लस लोकांची. मग तुम्ही 200 300 400 500 प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मिनिमम 300 प्लस कॉन्टॅक्ट असतात. एकदमच एक हाऊसवाईफ आहे त्यांचं कुठे कॉन्टॅक्ट नाहीये किंवा ते बाहेर कुठे जास्त नसते असे जरी व्यक्ती असले तरी 100 प्लस कॉन्टॅक्ट सहज असतात. मग आपल्याकडे जर 500 प्लस कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईलमध्ये आहेत तर त्यातले एक 200 250 300 लोकांची लिस्ट आपण सहज काढू शकतो. पण लिस्ट कशी काढायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबरोबर आपण नेक्स्ट कॉल पासून काय करूया की एक पार्ट वरती वेगवेगळे सेशन सुद्धा तुम्हाला घेणार आहे आणि ते वेगवेगळ्या सेशनवर तुम्हाला मी काही गोष्टी सांगेन. म्हणजे आज आपण जे 4 स्तंभ एकत्र घेणार आहे तेच आपण वेगवेगळे कॉल त्याच्यावरती घेऊया जेणेकरून तुम्हाला डीप मध्ये सगळ्या गोष्टी समजतील आणि डीप मध्ये समजल्यावर तुम्ही डीप मध्ये त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. सो आपल्याकडे कमीत कमी 100 प्लस लोकांची लिस्ट पाहिजे. आपण जर आपल्याकडे 500 प्लस जर कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईलमध्ये असतील तर आपल्याकडे 250 ते 300 प्लस लोकांची लिस्ट पाहिजे. ओके मग त्या लिस्टमध्ये कोणाला घ्यायचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या फॅमिली मधली लोक आपले मित्र. बघा आपल्याकडे एखादी चांगली गोष्ट आपल्याला जर भेटली आपल्याकडे आता लेडीज कॉलवरती आहेत समजून चाला एखादा चांगला सेल लागलाय साड्यांचा सेल लागलाय आणि तिथं साड्या खूप छान भेटतात. तुम्ही गेला तिथे तुम्ही बघितल्या आणि तुम्ही तिथं बघितलं तुम्ही पण त्यातून काही साड्या घेऊन आला आणि तुम्हाला खूप आवडल्या. ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे कारण का तिच्या साड्या खूप छान आहेत आणि तुम्हाला त्या खूप आवडल्यात. मग ह्या चांगली गोष्ट आहे ही तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुणाला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू आपल्या बहिणीला आईला आपल्या मैत्रिणीला बरोबर म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण हे सांगतो. कारण का तर चांगली गोष्ट ही कधीही आपण आपल्या घरापासून सुरुवात करतो. तसं नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग ही इंडस्ट्री चांगली आहे की वाईट आहे. चांगली आहे म्हणून तुम्ही काम करताय चांगली आहे म्हणून तुम्हाला इन्कम भेटतंय चांगली आहे म्हणून तुम्हाला चांगले रिझल्ट आले. मग हे जर चांगली गोष्ट आहे तर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. पण काय होतं बऱ्यापैकी लोक काय करतात सुरुवात करताना सोशल मीडियावरती जातात अनोळखी लोकांच्याकडे जातात
आणि अनोळखी लोकांच्याकडे जे लोक पहिल्यांदा जातात त्यांचा ग्रोथ हा एकदम स्लो असतो. आणि ह्यासाठी आपल्याला सुरुवात करताना आपल्या जवळच्या लोकांच्या पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. ओके, म्हणजे सुरुवात करताना पहिले आपल्या फॅमिलीमधले लोक, आपले मित्रमंडळी ह्यांच्यापासून आपल्याला सुरुवात करायची. आपले दोस्त झाले, त्यानंतर आपले कॉलेजचे स्कूलचे जे मित्र आहेत त्यांना, त्यानंतर आपले आपण जिथं काम करतोय तिथले आपले जे काही आपल्या बरोबर काम करणारे लोक आहेत त्यांना, त्यानंतर आपल्या शेजारी पाजारी लोक असतात ते, आणि सगळ्यात लास्टला आपल्याला सोशल मीडियावरती जायचंय, फेसबुक इंस्टाग्रामवरती जायचंय. म्हणजे आपल्याला सुरुवात करताना आपल्या जवळच्या लोकांपासून सुरुवात करायची आणि अनोळखी लोकांच्या आपल्याला लास्टला जायचंय. म्हणजे आता लिस्ट बनवताना बऱ्याच लोकांना लिस्ट बनवा सांगितली, 200+ लोकांची लिस्ट काढा म्हटलं तर बरेच लोक म्हणतात सर लिस्ट काढली, किती लोकांची? 20 लोकांची, 10 लोकांची, 15 लोकांची. एवढंच का विचारलं तर लोक म्हणतात तर एवढीच लोक माझ्या ओळखीचे आहेत किंवा एवढीच लोक करतील. कारण का तर लिस्ट कशी काढायची माहित नसते, म्हणून त्यांचा कमी काउंट निघतो. तर तुम्हाला आता लिस्ट मध्ये कुणाला घ्यायचंय हे समजल्यामुळे तुमची लिस्ट आता वाढू शकते. 100+ लोकांची लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, लिस्ट बनवताना आपण काय काय चुका करतो, तर सगळ्यात पहिली चूक करतो, आणि हे खूप आणि खूप डेंजर आहे, ही चूक कधीही कुणीही करायची नाही. सगळ्यात पहिली चूक आपण काय करतो तर आपली लिस्ट ही आपल्या दिमागमध्ये, आपल्या मेंदूमध्ये आपण ठेवतो, आपण ती पेपरवरती उतरवत नाही. बघा, एक गोडाऊन असतो, गोडाऊन. प्रत्येकानं गोडाऊन बघितलेलं आहे. त्या गोडाऊन मध्ये काय केलं जातं की सगळं मटेरियल जे असतं ना ते मटेरियल त्या गोडाऊन मध्ये टाकलेलं असतं. एक वस्तू शोधायची असेल तर आपल्याला 10 वस्तू तिथून काढाव्या लागतात, त्यावेळेस आपल्याला ती वस्तू भेटते. म्हणजे गोडाऊन मध्ये काय केलं जातं, सगळ्या गोष्टी एकत्र असतात आणि पाहिजे त्यावेळेस ती गोष्ट, वस्तू आपल्याला सापडत नाही. तसं आपला जो मेंदू आहे त्याला आपण काय केलेलं आहे, गोडाऊन तयार केलेलं आहे. काय केलंय, गोडाऊन तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, घरातल्या गोष्टी त्याच्यामध्ये, बाहेरच्या गोष्टी त्याच्यामध्ये, मित्रांच्या गोष्टी त्याच्यामध्ये, बिझनेसच्या गोष्टी त्याच्यामध्ये, सगळ्या 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 अख्खी जगाचं टेन्शन आपण आपल्या मेंदूमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ज्यावेळेस आता कॉलवरती बाहेर पडायचे आणि कुणाला भेटायचे हे आपल्याला ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस आपल्याला नेमकं त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, आणि ज्यावेळेस अचानकपणे आपल्याला असं, अरे अख्खा दिवस गेला आणि मला त्या व्यक्तीला भेटायचं होतं, मी ठरवून त्या व्यक्तीला भेटायचं, माझ्या लक्षातच नाहीये. असं काय होतं, कारण आपण त्याचं नाव आपण आपल्या मेंदूमध्ये ठेवलं, आपण आपल्या लिस्ट मध्ये नाही ठेवलं, किंवा आपल्या डायरी पेन घेऊन आपण डायरीवरती त्याला नाव उतरवलं नाही. म्हणून आपल्याला काय होतं की ऐन वेळेला, महत्वाच्या वेळेला त्याचं नाव समजत नाही की लक्षात येत नाही, आणि आपण त्या व्यक्तीला भेटत नाही, आपला वेळ तिथे वाया जातो. आपला मेंदू हा प्रोसेस फॅक्टरी आहे, ते गोडाऊन नाहीये. तर आपल्या मेंदूला प्रोसेस फॅक्टरीच ठेवा, गोडाऊन बनवू नका. गोडाऊन जर बनवला तर मेंदू हँग होऊन जाईल. तर त्यासाठी आपली लिस्ट ही मेंदूमध्ये नाही पाहिजे, आपली लिस्ट ही आपल्या पेपरवरती पाहिजे. तर प्रत्येकानं आपली एक डायरी बनवा आणि त्या डायरीमध्ये पहिल्यांदा लिस्ट तयार करून घ्या. 100+ लोकांची लिस्ट पाहिजे. त्यानंतर जर बघितलं, दुसरी गोष्ट म्हणजे, दुसरी आपण चूक करतो ती म्हणजे काय करतो की प्रिजज करतो. पहिल्यांदाच जज करतो की हा व्यक्ती करेल, हा व्यक्ती नाही करणार आहे, हा व्यक्ती गोरा आहे तर करू शकतो, तो काय तर नाही करणार आहे, तो उंच आहे तर करू शकतो, तो बुटका आहे तर करू नाही शकणार आहे, तो म्हणजे शिकलेला आहे तर का नाही करू शकत, न शिकलेला तर करू शकतोय, असं आपण काय करतो, प्रिजज करतो. आणि प्रिजज करणं ही खूप मोठी चूक आहे. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे की आपण ज्या व्यक्तीला प्रिजज करतो की हा हा नाही करू शकत आहे, आणि तोच व्यक्ती दुसऱ्या टीम मध्ये जाऊन, त्याच कंपनीमध्ये दुसऱ्या टीम मध्ये जाऊन दुसऱ्या व्यक्तीकडे जॉईन करतो. तुमच्यामध्ये पण बऱ्याच लोकांच्या बद्दल असं घडलं असेल, किंवा इथून पुढे सुद्धा घडू शकतं. आपण विचार करतो हा कुठले करतोय तेव्हा, मग आपण त्याला काय करतो, प्लॅन सांगत नाही, लिस्ट मध्ये घेत नाही, आणि काही दिवसानंतर आपण बघतो की स्टेजवरती तो उभा असतो एक अचिव्हर म्हणून, आणि आपल्याला समजतं अरे मी त्यावेळेस तर त्याला सांगितलं असतं, कदाचित हा व्यक्ती माझ्या डाऊन मध्ये आला तर माझ्याकडे तो अचिव्हर म्हणून उभा राहिला. मग ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुणालाही प्रिजज करायचं नाही. आपलं काम काय आहे, लोकांना प्लॅन प्रेझेंटेशन करणं, लोकांना आपलं काम, आपलं प्रोडक्ट, आपलं प्लॅन हे दाखवणं आपलं काम आहे. ते आपण काम करायचं, करणं न करणं हे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आपणच विचार केला की हा करेल की नाही करेल, तर त्याला काय करायचं, त्याच्यासाठी पण काहीतरी काम सोडणं गरजेचं आहे, त्याला सुद्धा काम करून देणं गरजेचं आहे, त्याला सुद्धा विचार करून देणं गरजेचं आहे. आपलं काम आहे लोकांना प्लॅन सांगणं, आपण आपलं काम करायचं, करणं न करणं त्याच्यावरती सोडून द्या. त्यामुळे पहिल्यांदा प्रिजज करू नका की हा व्यक्ती करेल की नाही करेल आहे. तर आपण काय करायचं, आपण प्रत्येकाची लिस्ट मध्ये नाव घ्यायचं, त्याला वेळ घ्यायचा आणि त्याला जाऊन भेटायचं, आणि त्याला आपण काय करायचं, प्लॅन प्रेझेंटेशन करायचं. करेल नाही करेल तो पुढचा प्रश्न आहे. ओके, तर प्रिजज करू नका. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं म्हणजे, लिस्ट बनवणं कधीही बंद करू नका. म्हणजे काय, आज आपण समजून त्याला 100 लोकांची लिस्ट तुम्ही काढलात, उद्या तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या फक्त ओळखीचे लोक तुम्हाला भेटतात का, तर तुम्हाला नवीन लोक सुद्धा रोज, तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 लोक तुम्हाला रोज नवीन भेटत असतात, जे पहिले कधीही तुमची ओळख त्यांच्याबरोबर नव्हती. अशी रोज तुम्हाला लोक भेटतात, म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये रोज नावं वाढली पाहिजेत.
लिस्ट ही तुमची रोज वाढली पाहिजे. लिस्ट बनवणं कधीही बंद करायचं नाही. ज्या दिवशी लिस्ट बनवणं बंद कराल त्या दिवशी तुमचा ग्रोथ हा थांबणार आहे. त्यासाठी लिस्ट बनवणं कधीही बंद करायचं नाही. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इन्व्हिटेशन. नेक्स्ट पिलर आहे आपला तो म्हणजे इन्व्हिटेशन. आता आपण लिस्ट बनवली, आता लिस्ट बनवल्यानंतर त्या लिस्ट बनवलेल्या लोकांना आपल्याला काय करायचे, आपल्या बिझनेससाठी इन्व्हिटेशन करायचे, इन्व्हाइट करायचे. म्हणजे झूम मिटिंगसाठी असेल किंवा वन टू वन कॉलसाठी असेल किंवा सेमिनारसाठी असेल. मग कशा पद्धतीने इन्व्हिटेशन करायचं, काय गोष्टी इन्व्हिटेशन वरती सुद्धा आपण काय करूया, एक वेगळा एक सेशन घेऊया. त्याच्यावर तुम्हाला लिस्ट बिल्डिंग, इन्व्हिटेशन ह्या गोष्टी स्पेशली शिकवल्या जातील. म्हणजे एक एक पिलर वरती तुम्हाला तुम्हाला एक एक सेशन आपण घेऊन त्याबद्दल डीप मध्ये तुम्हाला नॉलेज आपण देऊया. तो नेक्स्ट पार्ट आपला तो म्हणजे इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन कसं करायचं झूम वरती, आणि त्याबरोबर आपल्याला सेमिनार वन टू वन साठी कशा पद्धतीने करायचं. तर इन्व्हिटेशन करणं हे एक स्किल आहे, एक स्किल आहे. हे जर आपल्याकडे स्किल असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांना इथं इन्व्हाइट करू शकतो, आणि जेवढे जास्त आपण इन्व्हिटेशन करणार तेवढा बिझनेस आपला जास्त वाढणार. ओके, तर ह्यासाठी आपल्याला इन्व्हिटेशनचे स्किल असणं गरजेचं आहे. इन्व्हिटेशन कशा पद्धतीने करायचं, ते कशा लँग्वेज मध्ये झालं पाहिजे, त्यासाठी आपल्या व्हॉइस कसा असला पाहिजे, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, ह्या बऱ्याच काही गोष्टी इन्व्हिटेशन मध्ये असतात. आता मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, डीप मध्ये एक इन्व्हिटेशन स्पेशली एक तासाचं आपण सेशन घेऊया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्व्हिटेशन स्किल शिकतो. त्यामध्ये इन्व्हिटेशन का करणं गरजेचं, इन्व्हिटेशन करण्याचा उद्देश काय. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळेस आपण इन्व्हिटेशन करतो त्यावेळेस आपला काय होतो, रिलेशन बिल्ड होतं. काय होतं, रिलेशन बिल्ड असतं. इन्व्हिटेशन करताना जर तुमचं एक रिलेशन जर तुम्ही बिल्ड केला, तुम्ही जर त्यांच्याबरोबर रिलेशन बिल्ड केला, तर तुम्हाला तो तुम्ही बोलवलेल्या वेळेला तुम्ही जिथे इन्व्हिटेशन करा ते इन्व्हिटेशन तो घेऊन तुमच्या बरोबर येऊ शकतो. पण इन्व्हिटेशन करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीबरोबर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, रिलेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर एक चांगलं रिलेशन तयार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिलेशन तयार करायला सक्सेस झालात तर तो इन्व्हिटेशन करायला इन्व्हाइट केल्यानंतर तो यायला सुद्धा तयार असतो. पण आपण काय करतो, बरेच लोक काय करतात, इन्व्हिटेशन करण्याच्या अगोदर त्याच्याशी रिलेशन बिल्ड करत नाही, डायरेक्ट फोन करतात आणि इन्व्हिटेशन करतात. तर डायरेक्टली कधीही इन्व्हिटेशन करायचं नाही, आपल्याला पहिल्यांदा त्याच्याबरोबर एक रिलेशन बिल्ड करायचं. ओके, दुसरं म्हणजे रिलेशन बिल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचे, लोकांना इन्व्हिटेशन करायचे की तुम्ही आपल्या मीटिंगसाठी या किंवा झूम मीटिंगसाठी या. झूम मीटिंगसाठी सुद्धा आपलं इन्व्हिटेशन करायचे, आणि त्याबरोबर आपल्याला सेमिनारसाठी त्याबरोबर वन टू वन साठी सुद्धा इन्व्हिटेशन करायचे, पण रिलेशन बिल्ड झाल्यानंतर. आणि त्याबरोबर जो मी इन्व्हिटेशन करताना त्याचा इंटरेस्ट इंटरेस्ट काय आहे तो पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचा इंटरेस्ट बिझनेसच्या थ्रू आहे का, तर त्याला नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे, हे गोष्टी त्याला आपल्याला पहिल्यांदा माहिती होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी ज्यावेळेस आपण रिलेशन बिल्ड करतो त्यावेळेस त्याच्याशी जे काही कम्युनिकेशन आपलं होतं, बोलणं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे त्याचा इंटरेस्ट काय आहे. त्याला जॉबमध्ये इंटरेस्ट आहे की बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, की काय काय त्याला नक्की काय त्याला बनायचंय किंवा काय करायचंय, त्याच्या लाईफमध्ये त्याला काय करायचंय हे आपल्याला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस आपण काय करू शकतो, आपल्याला त्या पद्धतीने त्याला इन्व्हिटेशन करू शकतो, त्या पद्धतीने त्याला इन्व्हाइट करू शकतो. ह्यासाठी आपण ज्यावेळेस रिलेशन बिल्ड करत असतो त्यावेळेस रिलेशन बिल्ड करत असताना आपण त्याचा इंटरेस्ट काय आहे, तो आता करंट मध्ये काय करतोय, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याला कुठल्या पद्धतीने पुढे जायचं, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण त्याच्याशी डिस्कस करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ह्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. आणि हे कधी करत असते, ज्यावेळेस आपण त्याच्याशी रिलेशन बिल्ड करत असतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. म्हणजे इन्व्हिटेशन करायच्या अगोदर त्याबद्दल माहिती घ्या, जास्तीत जास्त त्याच्याशी बोला, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी काढून घ्या. आणि बघा, ऐकणं मला वाटतं याच्यामध्ये तो पण पार्ट असेल कदाचित, नसेल तर आपण बघूया. पण मी आता सांगेन तुम्हाला, ऐकणं हे खूप महत्वाचं असतं. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त ऐकाल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त सक्सेस व्हाल. बघा, प्रत्येक ठिकाणी माणूस बोलण्यासाठी तयार आहे, ऐकण्यासाठी कोणच तयार नाहीये. घरामध्ये बायको बोलण्यासाठी तयार आहे, ऐकण्यासाठी तयार नाहीये. बरोबर, आई बोलण्यासाठी तयार आहे, ऐकण्यासाठी कोण नाहीये. ऑफिसमध्ये गेलो, बॉस बोलण्यासाठी तयार आहे, ऐकण्यासाठी कोण नाहीये. म्हणजे कुठं पण गेला सगळ्यांना बोलायला आवडते, ऐकायला कोणाला आवडत नाही. आणि लोक कोणाचं काही ऐकून घेत नाहीत. आणि त्यामुळं आपण जर ऐकलं, आपण जर एखाद्या व्यक्तीच्या समोर बसला आणि त्याला तरी 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही जर लक्ष देऊन जर ऐकलं ना, तर तो समोरचा माणूस हा खुश होतो की कोणीतरी मला ऐकणारा भेटला. आणि तो जर त्यावेळेस खुश होतो त्यावेळेस तुम्ही कुठेही बोलवा तो कुठेही येणार आहे. त्यासाठी ऐकणं खूप गरजेचं आहे. ह्या लिसनिंग वरती मी तुम्हाला अर्धा तास, पाऊण तास, एक तास सुद्धा सांगू शकतो की ऐकणं किती गरजेचं आहे आणि ऐकणं का गरजेचं आहे. ह्याच्यावर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगू शकतो, फक्त आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात आता तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो. ओके, तो ऐका, जास्तीत जास्त ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते. ओके, मग आता इन्व्हिटेशनचं एक स्क्रिप्ट दिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढून घ्या.
प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या पद्धतीने इन्व्हिटेशन करता येईल. मी तुम्हाला ज्यावेळेस इन्व्हिटेशनचा एक वेगळा आपण सेशन करणार आहे, 1 तासाचं सेशन फक्त इन्व्हिटेशन वरती असेल ना, त्यावेळेस तुम्हाला मी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आपण इन्व्हिटेशन करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला शिकवेन. फक्त आता आपल्याला ह्या सगळ्या चारही स्तंभ आपल्याला चारही पिलर घ्यायचे, तेव्हा आपण शॉर्टकट मध्ये घेतोय. तर हे जे इन्व्हिटेशन आहे ते इन्व्हिटेशन काय करा, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्याला आपण काय करायचे, ह्याला रट्टा मारायचे. आपल्याला रट्टा मारायचं म्हणजे आपण काय म्हणतो ना, पाठ करायचे आपल्याला ते. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे, इन्व्हिटेशन लोकांना, मॅक्झिमम लोकांना इन्व्हिटेशन ह्याच पद्धतीने करायचं. ओके, मग आता ह्यासाठी आपल्याला काय करूया आपण, हे थोडंसं मी स्किप करतोय, हे तुम्ही रट्टा मारून घ्या आणि हे तोंड पाठ करून घ्या. ह्याच पद्धतीने आपण इन्व्हिटेशन करायचं. अजून काही ट्रिक्स आहेत इन्व्हिटेशन करायच्या वेगवेगळ्या. जॉबवाल्या व्यक्तीला कसं इन्व्हिटेशन करायचं, बिझनेसवाल्या व्यक्तीला कसं इन्व्हिटेशन करायचं, हाऊसवाईफला कसं इन्व्हिटेशन करायचं, स्टुडंटला कसं इन्व्हिटेशन करायचं, एक निगेटिव्ह व्यक्तीला कसं इन्व्हिटेशन करायचं, पॉझिटिव्ह व्यक्तीला कसं इन्व्हिटेशन करायचं, आपल्या सिनियरला कसं इन्व्हिटेशन करायचं, ह्या एक प्रतिष्ठित व्यक्तीला कसं इन्व्हिटेशन करायचं, आपण ज्यांना मानतो त्यांना कसं इन्व्हिटेशन करायचं, जे आपल्याला मानतात त्यांना कसं इन्व्हिटेशन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवेन. त्या आपण एक वेगळ्या सेशन मध्ये आपण त्या गोष्टी घेऊया. ओके, तर या पद्धतीने आपण इन्व्हिटेशन करायचं. इन्व्हिटेशन करण्यासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी आपण इथे बघूया. ओके, आता काय करायचं हे पहिल्यांदा बघूया, काय नाही करायचं ते नंतर बघूया. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण इन्व्हिटेशन करत असतो त्यावेळेस आपण एक्साइटेड असणं गरजेचं आहे. निराश नाही पाहिजे, नाराज नाही पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये समोरच्या व्यक्तीला नाराजी दिसली नाही पाहिजे, की हा आपण ज्यावेळेस बोलतो आपली एक्साइटमेंट ज्यावेळेस असते ती एक्साइटमेंट त्या समोरच्या व्यक्तीला फील झाली पाहिजे, समजली पाहिजे, अरे हा एवढा एक्साइटेड आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, की मी समजा एका व्यक्तीला फोन केला, माझ्या मित्राला मी फोन केलाय आणि मित्राला फोन केला म्हणलं, अरे एवढी जबरदस्त माइंड अपॉर्च्युनिटी आहे ना, की एकदम खतरनाक पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय झालं, माझी एक्साइटमेंट तुम्हाला दिसली आणि इथे जर मी एकदम 4 दिवस जेवण नाही केलं अशा पद्धतीने जर मी बोललो, आता हेच बघा ना, आता ह्या कॉलवरती तुम्ही आहात, त्या कॉलवरती मी जर एकदम मरेल पद्धतीनं जर मरायला लागल्यासारखं जर मी बोललो, तर तुम्ही सगळे आता एक 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 करत ह्या झूम मीटिंग मधून बाहेर पडा. मग तुम्ही टिकून का आहात इथं थांबलाय का, तर माझी एक्साइटमेंट ती तुम्हाला समजते माझ्या आवाजावर. म्हणजे आपल्यामध्ये एक्साइटमेंट असणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, समोरच्या व्यक्तीला एक्साइटेड दिसला पाहिजे. दुसरं म्हणजे एक जिज्ञासा पाहिजे, म्हणजे काय तर आतुरता लागली पाहिजे. आणि असं काय आहे ह्याच्याकडे, असं काय आहे ह्याच्याकडे त्यानं मला एवढी एक्साइटमेंट मध्ये सांगितलं आणि असं काय आहे की त्यातून माझी लाईफ चेंज होऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीची क्युरियासिटी वाढली पाहिजे, क्युरियासिटी वाढली पाहिजे, असं काहीतरी आपल्याला बोलणं गरजेचं आहे. म्हणजे ते ह्या गोष्टी आपण क्युरियासिटी वाढवणं गरजेचं आहे. क्युरियासिटी जर वाढवली तर तो व्यक्ती काय करतो, आपल्याला कधीही नाही म्हणत नाही, तो येऊन ते बघतो की काय नक्की आहे काय म्हणून. यासाठी क्युरियासिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे वेळ, आपण काय म्हणतो टाइम मॅनेजमेंट, टाइम कन्फर्मेशन. टाइम मॅनेजमेंट पेक्षा मी तुम्हाला कन्फर्मेशन सांगेन. टाइम कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्या आपण ज्या व्यक्तीला इन्व्हाइट करतोय की सर आज 9 वाजता, आज संध्याकाळी 9 वाजता आमची झूम मिटिंग आहे आणि त्या झूम मिटिंगवर तुम्हाला येऊन ते बघायचं. बरोबर 9 वाजता तुम्ही जॉईन करा आणि पाऊण तास ते 50 मिनिट, 45 ते 50 मिनिट आपला झूम कॉल असेल, लास्ट पर्यंत थांबा. हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस काय झालं, टाइम कन्फर्म केला आपण. म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा समजलं की आपल्याला पाऊण तास ऐकणं गरजेचं आहे, म्हणजे तेवढा आपल्याला वेळ काढायचा. आता काय होतं, तर 5 मिनिटं तुम्ही बघा, तरी 5 मिनिटं म्हणलं की तो काय करतो, 5च मिनिट थांबतो, 6व्या मिनिटात तो ह्या मीटिंग मधून बाहेर निघून जातो. त्यासाठी आपल्याला टाइम त्यांना परफेक्ट सांगणं गरजेचं आहे. ओके, तिसरं चौथं म्हणजे काय, छोट्या म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये सांगायचं. इन्व्हिटेशन करण्यासाठी अर्धा तास फोनवरती नाही बोलायचं किंवा अर्धा तास यावर गप्पा मारायच्या नाही. इन्व्हिटेशन हे 2 मिनिटामध्ये झालं पाहिजे आणि 2 मिनिटामध्ये होतं, 2 मिनिटामध्ये होतं. 2 मिनिटापेक्षा जास्त 1 सेकंड सुद्धा लागला नाही पाहिजे, 2 मिनिटामध्ये आपलं इन्व्हिटेशन झालं पाहिजे. ओके, तिसरं म्हणजे कारण बरेच लोक काय करतात, इन्व्हिटेशन करताना अर्धा तास गप्पा मारत असतात. तर हे नाही झालं पाहिजे. कारण का, तर आपण काय करायचं असतं, तर आपल्याला इन्व्हिटेशन केल्यानंतर आपलं इन्व्हिटेशन हे प्रेझेंटेशन नाहीये. प्रेझेंटेशन मध्ये आपण अर्धा तास 1 तास आपण प्रेझेंटेशन करतोय, पण इन्व्हिटेशन हे 2 मिनिटामध्ये झालं पाहिजे. कारण का, 2 मिनिटाच्या वरती जर तुम्ही बोलत बसला तर तो काय करतो, एक 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 तुम्हाला विचारतो, मग ते काय प्रोडक्ट आहेत का, मग ते नेटवर्क मार्केटिंग आहे का, मग या अँबिओ सारखं आहे का, मग ते ह्या कंपनी सारखं आहे का, त्या कंपनी सारखं आहे का, कदाचित असं पण म्हणू शकतो पीव्हीएन आहे का, असं पण म्हणू शकतो. म्हणजे एक 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 गोष्ट त्यातून काढून घेतो. आणि जर तुम्ही एक एक गोष्ट त्याला सांगितली तर तो तुमच्या प्रेझेंटेशन ऐकायला येईलच का. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर 2 मिनिटांमध्ये त्याला सांगणं गरजेचं आहे की इन्व्हिटेशन काय करायचे, त्याला कॉलवरती बोलायचे. त्यासाठी सुरुवात करताना अशी करायची की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मी 2 मिनिटांमध्ये तुला या गोष्टी सांगणार आहे. आता तुमच्याकडे वेळच कमी आहे म्हटलं तर तो तुम्हाला जास्त विचारत बसणार नाही, पण तुम्ही जर त्याला इन्व्हिटेशन करून परत 15 मिनिटं गप्पा मारत बसला तर गॅरंटेड तो तुम्हाला अजून एक 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 गोष्ट विचारणार. यासाठी शॉर्ट मध्ये आपल्याला हा कॉल झाला पाहिजे. ओके, त्यानंतर जर बघितलं तर काही करायचं नाही, काय करायचं नाही हे तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिलं म्हणजे सर्व गोष्टी सांगायच्या नाही, की प्रोडक्ट आहेत, प्लॅन आहे, लोक जोडायचे, पैसे भरायचे,
हे काहीही सांगायचं नाही. फक्त काय आहे, की मी एक बिझनेस स्टार्ट केलाय, तिथे तुम्ही पार्ट टाइम फुल टाइम मध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि तो तुम्हाला दाखवायचे. तो बघण्यासाठी तुमचा मला 1 तासाचा वेळ पाहिजे. संध्याकाळी 9 वाजता आपलं झूम मीटिंग आहे. तुमच्या घरामध्ये बसून तुमच्या मोबाईलमध्ये झूम ऍप्लिकेशन आहे का? नसेल तर डाउनलोड करा. नसेल तर डाउनलोड करा आणि बरोबर 9 वाजता तुम्ही ह्या झूम मिटिंगला जॉईन करा. 1 तास तुम्हाला वेळ द्यायचे. 10 वाजेपर्यंत आपला हा सगळा पूर्ण झूम कॉल संपणार आहे. 10 वाजल्यानंतर मग आपण फोनवरती बोलूया आणि त्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. चांगला असेल, आवडलं तर करा, नाही आवडलं तर सोडून द्या. 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला इन्व्हिटेशन करून दाखवलं. तर सगळं सांगत बसायचं नाही. मी काय सांगितलं, आवडलं तर करा, नाही आवडलं तर सोडून द्या. म्हणजे तो तुम्हाला जास्त विचार बसणार नाही. तो झूम कॉलवरती येऊन बघणार, त्याला आवडलं तर करेल, नाही आवडलं तर सोडून द्यायचे. ओके. कुणालाही इन्व्हाइट करण्यासाठी भीक मागू नका, मागे लागू नका त्याच्या. येच की, बघ की, थोडं बघायला काय होतंय, माझ्यासाठी बघ की. मग काय परत मित्र असतात, मग माझ्यासाठी ऐकलंस म्हणून, बघितलंस म्हणून काय मरतोयस का? मागे लागू नका. त्याच्या हाजी हाजी करायची गरज नाही. बघा, प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी काम करतोय, आपल्यासाठी काम करत नाहीये. मग हे मागं कोणाला लागायला लागतं? जो व्यक्ती व्यवस्थितपणे इन्व्हिटेशन करत नाही, त्याची क्युरियासिटी तयार करत नाही, जिज्ञासा तयार करत नाही, त्या व्यक्तीला मागे लावावं लागतं. तुम्ही जर त्याची क्युरियासिटी जरी वाटली तर त्याला मागे लागायची गरज लागणार नाही. तो ऑटोमॅटिक तुमची इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करणार आहे. तर मागे लागायचं नाही कुणाचीही. जे निगेटिव्ह लोक असतात त्यांच्याबरोबर भांडण करत वाद घालत बसायचं नाही. कारण असे सुद्धा लोक भेटणार. मग ती तसलं नसतंय, मला माझ्या मित्रानं जॉईन बोलवलं होतं, मग ते काय ते प्रोडक्ट विकायला लावतात किंवा ते पैसे भरायला लावतात, इन्व्हेस्टमेंट करायला लावतात, लोकांचे पैसे बुडतात. बघा, असं निगेटिव्ह बोलणार लोकांच्या बरोबर ना, हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं, त्याला परत इन्व्हाइट करायचं नाही. त्याबरोबर वाद घालत बसायचं नाही. आपल्याला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करणारी चांगली लोक आपल्या बरोबर पाहिजे. निगेटिव्ह जास्त बोलणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागत बसायचं नाही. जास्त बोलू नका, जास्त ऐका. मागा सांगितलं मी काय, जास्त ऐका. ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि खोटं बोलायचं नाही. आणि खोटं बोलायचं नाही. त्यापेक्षा ते सांगायचंच नाही. तू आल्यानंतर बघ, तुला सगळं डिटेल वेळ समजेल आणि आवडलं तर कर, नाही आवडलं सोडून दे. ओके. ह्या पण आपल्याला इन्व्हिटेशन करायचंय. अजून एकदा इन्व्हिटेशन कसं करायचं थोडक्यात सांगतो. मी एका व्यक्तीला फोन केला तर विचारलं की सर कसे आहात. तो म्हणतो हा चांगला आहे. आपण सुद्धा तो पण विचारला आपल्याला की कसे आहात तुम्ही, तर आपण पण म्हणायचं की हा मी पण बेस्ट आहे. तर मी आताच एक नवीन कन्सेप्ट बघितला आणि त्या कन्सेप्ट मध्ये मला एक चांगली एक अपॉर्च्युनिटी दिसली. मी सुरुवात केली, स्टार्टअप केलाय. मला वाटलं की ही चांगली संधी आहे आणि तुम्ही जो काम करताय, तुम्ही जो जॉब करताय, तुम्ही जो व्यवसाय करताय, ते व्यवसाय करत करत सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने इन्कम करू शकता. जेवढा तुम्ही जॉब मधून किंवा तुमच्या व्यवसायामधून जेवढे पैसे कमवता ना, तेवढा इन्कम तुम्ही पार्ट टाइम मध्ये काम करून सुद्धा कमवू शकता. अशी एक अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली. तर सर तुम्हाला ते बघायला आवडेल का? जर आवडणार असेल तर तुम्हाला 1 तासाचा वेळ द्यावा लागेल सर. आणि 1 तासामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. ते झूम मिटिंग वरती आहे. तुमच्याकडे झूम ऍप्लिकेशन आहे का सर? नसेल तर डाउनलोड करा. मी तुम्हाला लिंक पाठवेल. त्या लिंक वरती संध्याकाळी बरोबर 9 वाजता आपल्याला काय करायचंय, जॉईन करायचे आणि 10 वाजेपर्यंत आपला कन्सेप्ट संपून जाईल. 10 वाजल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर आपण फोनवरती बोलूया, डिस्कस करूया. तुम्हाला काय प्रश्न असतील तर त्यावरती आपण सोल्युशन देऊया आणि त्यातून तुम्हाला आवडलं तर करा, नाही आवडलं तर काही प्रॉब्लेम नाही सर, मी तुमच्या मागे लागणार नाही. पण एकदा समजून घ्या. मी तुम्हाला लिंक पाठवतो. झूम मीटिंग डाउनलोड करा आणि जॉईन करा सर. ह्या पद्धतीने 2-2.5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये आपण आपला हा कॉल संपवायचा आहे. ओके. त्यानंतर प्लॅन. त्यानंतर आपलं काय, आता लोकांना बोलवलंय, त्याला आता प्लॅन दाखवायचे. ओके. एखाद्याचा तुम्ही वेळ घेतला, एका व्यक्तीचा त्याच्याकडे गेलाय, त्याला आता प्लॅन दाखवायचे. पण प्लॅन दाखवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यासाठी एवढी धडपड केली. प्लॅन दाखवण्यासाठी आपण लिस्ट काढली, प्लॅन दाखवण्यासाठी इन्व्हिटेशन केलं. आता प्लॅन दाखवणं हा पार्ट आलेला. आता प्लॅन दाखवताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आपण पहिल्यांदा समजून घ्या. आता प्लॅन दाखवताना डायरेक्ट प्लॅन वरती कधी यायचं नाही. तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्याची स्वप्न हे दाखवणं गरजेचं आहे. कारण काय होतं, काही लोकांच्याकडे आता काय बऱ्याच लोकांचे स्वप्न बघितलं ना, तर लोकांना सांगितलं स्वप्न विप्न काय नसतात हो. हे स्वप्न विप्न कधी पूर्ण होत नाही, स्वप्न बघायचं नाही. आणि आता बरेच लोक स्वप्न बघणं आता बंद करायला लागले. कारण का, आता स्वप्न पूर्णच होत नाही. बरोबर. ते निगेटिव्ह झालं स्वप्नांबद्दल, तर त्यांची स्वप्न पहिली जागा करणं गरजेचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला त्यांची स्वप्न दाखवा. जसं आपण प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये पहिल्यांदा त्यांची स्वप्न आपण दाखवतो की घर पाहिजे, गाडी पाहिजे, मुलांना चांगलं एज्युकेशन झालं पाहिजे, फॉरेन टूर पाहिजे. तशा हे जे काय सगळी स्वप्न आहे ते स्वप्न आपण दाखवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तिथे एक व्यवसाय तुम्हाला भेटणार आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही आपली स्वप्न पूर्ण करू शकता. फक्त व्यवसाय म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही. विदाउट इन्व्हेस्टमेंट हा व्यवसाय आहे, हे दाखवा. आणि त्यांची स्वप्न कशी पूर्ण होतील ह्यासाठी हा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्लॅन प्रेझेंटेशन करायचे. डायरेक्ट प्लॅन प्रेझेंटेशन चालू करू नका. डायरेक्ट प्लॅन प्रेझेंटेशन चालू केला तर काय होतं की त्याला प्लॅन समजतो पण हे का करायचं हे समजत नाही. मग ह्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा त्याची स्वप्न जागी करणं गरजेचं आहे. स्वप्न जागी केल्यानंतर मग प्लॅन प्रेझेंटेशन करायचं. प्लॅन प्रेझेंटेशन करताना काही गोल्डन रूल्स आहेत. हे रूल्स काय आहेत हे सगळ्यात महत्वाचे आहेत बघा. जे पण व्यक्ती प्लॅन प्रेझेंटेशन करतो त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे चेहऱ्यावरती स्माइल पाहिजे. चेहऱ्यावरती स्माइल पाहिजे. बघा, एक रडणारा व्यक्ती आहे आणि एक हसणारा व्यक्ती आहे. तुम्हाला कोण आवडेल? रडणारा आवडेल का हसणारा आवडेल?
सगळ्यांना हसणारा आवडणार आहे, रडणारा कोणालाच आवडत नाही. बरोबर. मग आपण सुद्धा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे जातोय त्यावेळेस त्या व्यक्तीला सुद्धा हसणारा व्यक्ती आवडतो. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती स्माईल असणं गरजेचं आहे. आपल्याला कितीही त्रास असो, आपल्याला कितीही प्रॉब्लेम्स असो, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते घराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवायचे आणि घरातून बाहेर पडायचे. आपले प्रॉब्लेम्स घेऊन त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचायचं नाहीये. कारण आपले प्रॉब्लेम जर आपल्या डोक्यामध्ये असतील तर आपल्या चेहऱ्यावरती कधीही स्माईल दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती स्माईल असणं गरजेचं आहे आणि स्माईल असणाऱ्या व्यक्तीकडे लोक अट्रॅक्ट होतात, लोक जॉईन करतात, लोक त्यांना ऐकतात. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती स्माईल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि कॉन्फिडन्स कशामधून दिसतो? आपल्या बोलण्यामधून दिसतो, आपल्या बोलण्याच्या एक्साइटमेंट मधून दिसतो. आपल्या बोलण्यामध्ये एक्साइटमेंट पाहिजे, त्यावेळेस लोकांना त्याचा कॉन्फिडन्स दिसतो. त्यासाठी आपल्याकडे स्माईल आणि कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. ओके. दुसरं, एनर्जी असणं गरजेचं आहे. ज्या एनर्जीने मी आता तुमच्याबरोबर बोलतोय, ह्या एनर्जीने तुम्ही सुद्धा लोकांच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे. आज एनर्जीने बोलतोय म्हणून तुम्ही अजून सुद्धा मला ऐकताय. एनर्जीने जर बोलत नसतं तुम्ही मला ऐकलंच नसतं. त्यासाठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे? एनर्जी असणं गरजेचं आहे. स्टोरी टेलिंग हे तर खूप महत्वाचं आहे बघा. आणि हे मी कंपल्सरी युज करतो. मी प्रत्येक कॉलमध्ये ज्यांनी ज्यांनी माझ्यावर कॉल केले त्यांच्या लक्षात येईल, प्रत्येक कॉलमध्ये मी हे युज करतो. सेल्फ स्टोरी आणि थर्ड पार्टी स्टोरी. सेल्फ स्टोरी आणि थर्ड पार्टी स्टोरी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण प्लॅन देतो, ज्यावेळेस क्लोजिंग करतो, ज्यावेळेस प्रोडक्ट सांगतो, त्यावेळेस आपली स्टोरी सांगणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती एखादं ऑब्जेक्शन सांगितलं, आपल्याला ऑब्जेक्शन दिलं की सर मला असा असा प्रॉब्लेम, किंवा मला वाटतं की याचा रिझल्ट येतील की नाही, किंवा एखादा म्हणला ह्या प्रॉडक्टला रिझल्ट आहे का, तर त्याला आपण सांगणं गरजेचं आहे की मला पण तसंच वाटत होतं. मी पण ज्यावेळी जॉईन केलं, तर मी ज्यावेळेस मला कोणी माझे सिनियर प्लॅन सांगायला तेव्हा मला पण वाटलं की त्याला रिझल्ट येतील की नाही. पण मी एकदा यूज करून बघितलं आणि यूज केल्यानंतर मला रिझल्ट आले आणि त्यावेळी माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी ह्या कामाला सुरुवात केली. मी काय केलं? शॉर्टकट मध्ये मी माझी स्टोरी सांगितली. एखादा व्यक्ती म्हणतो की सर याच्यामध्ये नक्की पैसे भेटतात का? तुम्ही थर्ड पार्टी स्टोरी सांगा. तुमचा जर इन्कम असेल तर तुम्ही सांगा की मला पण तसं वाटत होतं, पण मला काय झालं की मी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मी एवढे प्रोडक्ट विकले आणि मला एवढे पैसे भेटले. मी एवढ्या लोकांना जॉईन केलं, मला एवढे पैसे भेटले. तुमची जर स्टोरी नसेल तर आपले जे प्लॅन असतात त्या प्लॅन मध्ये आपण शेअरिंगसाठी 2-2 लोक असतात बघा आपले, आणि ते आपलं शेअरिंग करतात. मग ते शेअरिंगचं तुम्ही सांगा, तिथलं ऐका ते सांगा की मॅडम इथं समजून त्याला समोरचा व्यक्ती, जसं की एक एक्झाम्पल साठी आपण घेऊया, चव्हाण मॅडमला घेऊया. अशा चव्हाण मॅडमला घेऊया. चव्हाण मॅडमला घेतलं, एक त्यांच्यासारखंच एखादी हाऊसवाईफ आहे आणि ती व्यक्ती, तिचा प्रश्न आहे की नक्की याच्यामध्ये पैसे भेटतात का? मॅडम बघा, आमच्याकडे एक चव्हाण मॅडम म्हणून आहेत. त्या चव्हाण मॅडम आहेत ना, त्या एक कमी शिक्षण आहे, 7वी-8वी शिक्षण आहे, पण तरी पण त्या आज महिन्याला लाख रुपये कमवतात. मग त्या कमवू शकतात, तुम्ही का नाही कमवू शकत? म्हणजे काय झालं? हे एक स्टोरी टेलिंग केलं तुम्ही, थर्ड पार्टी स्टोरी दिली. मी तर नलावडे मॅडमचं एक्झाम्पल मी प्रत्येक व्यक्तीला देतो. एक थर्ड पार्टी स्टोरी मी प्रत्येक व्यक्तीला, आज नलावडे मॅडम म्हणून आहेत, त्या मटकी विकायचं काम करत होत्या आणि आपल्यावर काम स्टार्ट केलं. आज मटकी विकता विकता त्यांनी काम स्टार्ट केलं आणि आज बघितलं तर 40-45 रुपये महिन्यात त्यांचं इन्कम आहे. काय केलं? मी शॉर्टकट मध्ये स्टोरी दिली. म्हणजे हे स्टोरी ज्यावेळेस ऐकतो, अरे मटकीवाली लेडीज जर करू शकते तर आपण का नाही करू शकत? म्हणजे हे आपण काय करणं गरजेचं आहे? प्रत्येक जसा समोरून जसा प्रश्न येईल त्या पद्धतीने काय करणं गरजेचं आहे? थर्ड पार्टी किंवा सेल्फ स्टोरी, आपली स्टोरी किंवा दुसरी स्टोरी आपल्याला शेअर करणं गरजेचं आहे. असे बरेच ऑब्जेक्शन असतात. प्रत्येक ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये आपल्याला एक स्टोरी तयार करणं गरजेचं आहे. ओके. ते पण कशा पद्धतीत असतात? ऑब्जेक्शन हँडलिंगचा आपण एक वेगळा कॉल घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑब्जेक्शन हँडलिंग कसं करायचं हे आपण शिकूया. ओके. त्यानंतर पुढं, प्लॅन दाखवायचे, प्लॅन विकायचा नाही. तर विकायचं काय असतं तुम्हाला सांगतो. विकायचं असतं आपला विश्वास. प्लॅन विकायचा नसतो, आपला विश्वास विकायचा असतो. आणि जो व्यक्ती विश्वास विकतो तो व्यक्ती लॉंग टर्म साठी काम करतो. जो व्यक्ती फक्त प्लॅन विकतो आणि माघार येतो, फक्त जॉईनिंग घेतो माघार येतो, तो व्यक्ती कधीही सक्सेस होत नाही. त्या व्यक्तीनं विश्वास विकला की मी तुम्हाला हा प्लॅन सांगितला, ह्या प्लॅन मध्ये तुम्ही जर माझ्यावर जॉईन झाला तर तुम्हाला लाईफ टाईम मी तुम्हाला सपोर्ट करीन, आपण एकत्र राहूया आणि एकत्र येऊन सगळ्यांनी सक्सेस करूया. हा एक विश्वास असतो, तो विश्वास विकायचा, प्लॅन विकायचा नाही. प्लॅन फक्त दाखवायचा असतो, विकायचा नसतो. प्लॅन दाखवला त्यानंतर विश्वास विकायचा असतो. ओके. तर त्या पद्धतीने विश्वास आपल्याला विकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे फायदे काय होणार हे त्यांना सांग. त्यांचे फायदे सांग. बघा, प्रत्येकाला फायदा दिसला तरच व्यक्ती जॉईन करतो आणि ह्यासाठी समोरच्या व्यक्तीला फायदा समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीला त्याचा फायदा समजत नाही तोपर्यंत व्यक्ती तुमच्या बरोबर जॉईन करणार नाही. ओके. ह्यासाठी आपल्याला फायदा दाखवणं गरजेचं आहे. प्लॅनचे प्रकार आहेत. 1-to-1 प्लॅन म्हणजे आपण समोर समोर जाऊन त्यांना वेळ घेतला, त्यांना भेटून त्यांना समोर समोर बसून प्लॅन दाखवला, त्याला आपण 1-to-1 प्लॅन म्हणतो. त्याचा ग्रुप प्लॅन म्हणतो. त्यामध्ये आपण काय करू शकतो? एका घरामध्ये, एका हॉलमध्ये आपण लोकांना आणून तिथं सगळ्या, आता समजून चला आपण कोरेगाव मध्ये गेलो, कोरेगाव मध्ये गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरामध्ये आपण 10 लोकांना गोळा केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण प्लॅन दिला. ह्याला ग्रुप मीटिंग म्हणतात. त्या ग्रुप मीटिंगला आपण प्लॅन करू शकतो. आणि हॉलमध्ये आपण सेमिनार घेतो, त्या पद्धतीने सेमिनारमध्ये पण तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन करू. हे आपले प्लॅनचे प्रकार आहेत. आणि प्लॅन कुठल्या पद्धतीने केला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन तिन्ही पद्धतीने केला पाहिजे. 1-to-1 पण तुमचा डेली प्लॅन झाला पाहिजे, ग्रुप मीटिंग पण झाले पाहिजे, त्याबरोबर सेमिनार पण झाले पाहिजे. त्या तिन्ही पद्धतीने तुमचे प्लॅन झाले पाहिजेत. प्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याकडे
पीपीटी आहे, त्या पीपीटीचा वापर करा. व्हाईट बोर्ड असतो, व्हाईट बोर्ड म्हणजे बोर्डवरती लिहून आपण हे करू शकतो. पीपीटी आपण सेमिनारमध्ये देऊ शकता, लावू शकतो, तिथून आपण पीपीटी वरती प्लॅन प्रेझेंटेशन करू शकतो. व्हाईट बोर्ड हा तुम्ही ग्रुप मिटिंग जर असतील त्या ग्रुप मिटिंग मध्ये तुम्ही व्हाईट बोर्ड वरती प्लॅन देण्याचा प्रयत्न करा. ब्रोशर, आपले जे ब्रोशर असतात, ते प्रोडक्टचे प्लॅनचे ब्रोशर आहे, त्या ब्रोशरवर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. कारण पिक्चर जेवढे महत्वाचे असतात, बघा शिवाजी महाराज म्हटल्यानंतर शिवाजी महाराज लिहिलेला आपल्या समोर येत नाही, त्यांचा फोटो आपल्या समोर येतो. तसं आपण ज्यावेळेस प्लॅन देतो त्यावेळेस आपल्याकडे जर त्याचे फोटो असतील, ब्रोशरवरती काय होतं, ब्रोशरवरती फोटो असतात, ते फोटो दाखवले तर आपल्याला त्या व्यक्तीचे चांगलं समजतं, त्याच्या डोक्यात व्यवस्थित येते. यासाठी ब्रोशरचा युज करा. व्हिडिओ दाखवा लोकांना. प्लॅन झाल्यानंतर ज्यावेळेस फॉलोअप घेत असतात त्यावेळेस तुम्ही काय करा, लोकांना रिझल्टचे व्हिडिओ दाखवा, अचिव्हमेंटचे व्हिडिओ दाखवा, आपल्या फंक्शन होतं त्या फंक्शनचे व्हिडिओ दाखवा. आपल्या युट्यूबची लिंक आहे, ती लिंक त्यांना युट्यूब सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून जेवढे सबस्क्रायबर वाढतील त्यांनी जे सबस्क्राईब केलं तर त्यांना प्रत्येक व्हिडिओ त्यांना पोहोचेल, आणि व्हिडिओ पोहोचल्यानंतर काय होईल, तुम्ही नसताना सुद्धा ते व्हिडिओ काम करेल आणि तुम्हाला क्लोजिंग करून देईल. त्यासाठी प्रत्येकाने काय करायचंय, प्रत्येक प्लॅनला गेल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलमध्ये प्युअर विटामिन फ्लॅट टाकायचं युट्यूबला जाऊन, आणि ते सबस्क्राईब करायचं. हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ओके. प्लॅन दाखवताना आपण ज्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी करतो त्या गोष्टी सांगतो, म्हणजे तुमच्या चुका काय होतात. सगळ्यात पहिला आपण काय होतो, प्लॅन एवढा लांबवतो, एक एक तास, दीड दीड तास आपण प्लॅन देतो. प्लॅन हा 20 मिनिटाच्या आतमध्ये संपलाच पाहिजे. आणि आपला तर प्लॅन एवढा सोपा आणि सुटसुटीत आहे ना, तो 15 मिनिटातच संपला पाहिजे, 20 मिनिटं पण नाही लागली पाहिजे. 15 मिनिटात आपला प्लॅन हा संपला पाहिजे. ओके. त्यानंतर प्रोडक्टिव्ह डिटेल मध्ये जास्त हे करू नका, अडकून बसू नका. एकदम डिटेल मध्ये अगदी त्याचे कंटेंट्स काय आहे, त्याच्या कशावरती काम करतंय, ते त्यामध्ये किती टॅबलेट्स आहेत, किती प्रमाण आहे, काही सांगायचं नाही. शॉर्टकट मध्ये तुम्ही त्यांना प्रोडक्ट सांगा. प्रोडक्ट सुद्धा 10 मिनिटामध्ये तुमचे प्रोडक्ट सांगून संपले पाहिजे. 10 मिनिटाच्या वरती तुमचे प्रोडक्ट प्रेझेंटेशन झालं नाही पाहिजे. बरेच लोक काय करतात, प्रोडक्टला अर्धा तास पाऊण तास लावतात. एवढं डिटेलमध्ये सांगू नका. जर तुम्ही जेवढे जास्तीच्या डिटेलमध्ये सांगता त्यावेळेस लोक कन्फ्यूज होतात, आणि आपण लोकांना कन्फ्यूज नाही करायचं. त्यासाठी थोडक्यात ज्या समोरच्या व्यक्तीला ज्याची गरज आहे तो तुम्हाला परत विचारेल, मग ह्यासाठी काय प्रोडक्ट आहे का, त्याला जो काय प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेम विचारेल तो, की मग मला असा प्रॉब्लेम त्या घरामध्ये, तर मग अशा ह्याच्यावर तुमच्यावर काय प्रोडक्ट आहे का, मग आपण त्यांना काय करू शकतो, त्या प्रोडक्टवरती डिटेल माहिती सांगू शकतो. पण अगोदर तुम्ही जास्त डिटेलमध्ये माहिती सांगायची नाही. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपले 10 मिनिटातच प्रोडक्ट संपले पाहिजे. 15 मिनिटामध्ये प्लॅन संपला पाहिजे, म्हणजे अर्ध्या तासाच्या आत तुमचा प्लॅन पूर्ण संपून गेला पाहिजे. त्यानंतरचा वेळ जो तुम्ही 10-15-20 मिनिटं देणार तो फॉलोअप साठी द्यायचा. 1 तासाच्या वरती समोरच्या घरामध्ये बसायचंच नाही. 1 तासाच्या आतमध्ये त्या घरातून बाहेर पडायचं आपल्याला. ह्या पद्धतीने तुमचं प्लॅन प्रेझेंटेशन झालं पाहिजे. ओके. एकच पार्ट राहिला आपला फक्त, फॉलोअप आणि सेल्फ क्लोजिंग. हाच फक्त पार्ट राहिला, हाच फक्त एक पिल्लर राहिले, ह्या पिल्लरवरती काम करा. सगळ्यात महत्वाचं बघा, आपण सगळं काम केलं, 80% लोक काम करतात, 20% काम करायला थांबवतात. 80% काय काम केलं, लिस्ट बनवली, इन्व्हिटेशन केलं, प्लॅन दिला, प्रोडक्ट सांगितले, पण पैसे मागायच्या वेळेस आपण गप्प बसतो. सगळ्यात पहिलं म्हणजे पैसे मागायला लाजायचं नाही. पैसे कुणासाठी मागताय, तुमच्यासाठी मागत नाही, तर त्या समोरच्या व्यक्तीसाठी आपण पैसे मागतोय. तो जर जॉईन झाला तर त्याच्या लाईफ मध्ये परिवर्तन होईल. तो जर जॉईन झाला तर त्याचा आजार बरा होईल. तो जर जॉईन झाला तर त्याच्या घरामध्ये पैसे येतील. तो जर जॉईन झाला तर त्याची स्वप्न पूर्ण होतील. तो जर जॉईन झाला तर त्याच्या फॅमिली स्वप्न पूर्ण होतील. म्हणजे आपण पैसे आपल्यासाठी मागत नाही, तर आपण पैसे त्या व्यक्तीसाठी मागतो. त्यासाठी पैसे मागायला अजिबात लाजायचं नाही. म्हणजे 80% काम केलं, 20% काम काय आहे, पैसे मागणं, क्लोजिंग करणं, फॉलोअप घेणं, हे 20% काम आहे. हे 20% काम सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि पैसे मागत असताना ज्या व्यक्तीचा डायरेक्ट व्यक्ती आहे त्यानेच पैसे मागायचे. म्हणजे तुम्ही समजा तुमच्या सिनियरला घेऊन गेलाय, तर तुमचा सिनियर आणि तुमचा जो व्यक्ती आहे तो आज पहिल्यांदाच भेटलाय, तो अनोळखी व्यक्ती आहे त्याच्यासाठी. आणि सिनियरला पैसे मागतात, अनोळखी व्यक्तीला कोणी पैसे देतं का, अनोळखी व्यक्तीला शक्यतो करून कोण पैसे देत नाही. देतो कोणाला, ओळखीच्या व्यक्तीला पैसे देतो. ह्यासाठी आपण स्वतः तिथं आपला जर व्यक्ती असेल तर आपण स्वतः पैसे मागायचे, सिनियरला पैसे मागायला लावायचे नाहीत. तिथे आपल्याला लगेच पुढे यायचे आणि आपल्याला लोकांना पैसे मागायचे. फॉलोअप हा गेम विजेता आहे. म्हणजे तुम्हाला सक्सेस बनण्यासाठी फॉलोअपच तुम्हाला सक्सेस बनवू शकतो. जेवढा चांगला फॉलोअप तुम्ही घ्याल तेवढं चांगलं सक्सेस तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी आपल्याला फॉलो केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना आपण जॉईन करण्यासाठी आपला फॉलोअप खूप महत्वाचा असतो. पहिल्या फॉलोअप मध्येच लगेच लोक जॉईन करतील असं नाहीये. प्रत्येक फॉलोअप मध्ये तुम्हाला जॉईनिंग येणार आहे. प्रत्येक फॉलोअप मध्ये तुम्हाला जॉईनिंग येणार आहे. यासाठी फॉलोअप खूप महत्वाचा आहे. फॉलोअपचे प्रकार सॉफ्ट, रिमाइंडर आणि फायनल फॉलोअप. म्हणजे काय की सुरुवातीचा एक सॉफ्ट म्हणजे आपण पहिला सुरुवातीला आपण जे काय करतो की फॉलोअप घेतो तो सॉफ्ट असतो, की बाबा उद्यापासून आपण सुरुवात करूया, आज तुम्ही जॉईनिंग करा, आपण उद्या जॉईनिंग करू, परवा जॉईनिंग करू, सॉफ्ट. त्यानंतर काय असतं की तो म्हणतो की नाही सर मला असं करा, मी सोमवारी जॉईन करतो, मी 1 तारखेला जॉईन करतो. हे ते काय करतो, तो आपल्याला काय करतो, वेळ देतो. मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, सोमवारी सांगितले ना तर सोमवारी त्या व्यक्तीचा
फॉलोअप झाला पाहिजे. म्हणजे त्याला रिमाइंड मेसेज गेला पाहिजे, रिमाइंड फोन गेला पाहिजे. तर सर तुम्ही सोमवारी जॉईन करतो म्हणला तर ऑनलाईन पाठवणार का कॅश करणार? पाठवणार का हा प्रश्न कधीही विचारायचा नाही. सर ऑनलाईन पाठवणार की कॅशमध्ये देणार हा प्रश्न विचारायचा. पाठवणार का म्हटला तर तो नाही पण म्हणू शकतो, पण ऑनलाईन पाठवणार का कॅश देणार त्याला ऑप्शन आपण दोन दिलेत, ऑनलाईन किंवा कॅश. तर त्यांनी दोन्हीतलं कुठलं तरी निवडणं गरजेचं आहे. म्हणजे आपण विचारतानाच निगेटिव्ह उत्तर येईल असा प्रश्न विचारायचा नाही. ह्या पद्धतीने आपल्याला त्यांचा फॉलो घ्यायचा आहे. त्यानंतर तरी पण म्हणला की सर मला अजून 2 दिवस द्या. 2 दिवसांनी परत फॉलो घ्यायला पाहिजे. म्हणजे हा तुमचा जोपर्यंत तो म्हणतोय की मी उद्या करतो, परवा करतो, तोपर्यंत तुमचा फॉलो घ्यायला पाहिजे. ओके. त्यानंतर सेल्स क्लोजिंग करण्याची टेक्निक. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की सर कमी वेळेमध्ये किंवा वेळ कमी आहे, तुम्ही एक ऑफर चालू आहे, ऑफर संपत आली आहे, मग ती ऑफरसाठी आपल्याला लवकरात लवकर जॉईन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही ऑफरचं एक रिझन कारण तुम्ही ठेवू शकता, म्हणजे लवकरात लवकर जॉईनिंग येण्यासाठी. ओके. हे ऑफरचं आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील, निर्णय घेण्यासाठी तुमच्या काय अडचणी असतील, तर ते पण मला सांगा सर, आपण त्याच्यावरती काय सोल्युशन काढूया. म्हणजे सेल्स क्लोजिंग करण्यासाठी बऱ्याच टेक्निक आहेत. सेल्स क्लोजिंग वरती ना, क्लोजिंग वरती पण आपण 1 तासाचा सेशन घेऊ शकतो आणि तो आपण घेऊया तो पण एक सेशन. क्लोजिंग करताना फॉलोअप क्लोजिंग वरती पण एक सेशन घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कशा पद्धतीने फॉलोअप घ्यावा लागेल, तुम्हाला काय प्रश्न येणार, मग त्याला कसं आपल्याला हँडल करायचं, कशा पद्धतीने फॉलोअप घ्यायला पाहिजे, किती वेळेमध्ये फॉलोअप घ्यायला पाहिजे, फॉलोअप करायचं की नाही करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातील. तर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी काय अडचण असेल, काय प्रश्न असतील तर मला सांगा, त्या प्रश्नांचं आपण सोल्युशन देऊया. ह्या पद्धतीने आपण त्यांना क्लोज करायचं आहे. ऑब्जेक्शन येतील, त्या ऑब्जेक्शन वरती आपल्याला काय करायचे, त्यांचं सोल्युशन द्यायचंय. मग लोक म्हणतील की विचार करून सांगतो, नंतर सांगतो. मग ह्यासाठी काय करायचं, इथं बघा एक प्रश्न आला की पहिले ध्यान से सुनो. ऐकणं खूप गरजेचं आहे. ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगेन की कशा पद्धतीनं त्यांना हँडल करायचं, कशा पद्धतीने ऐकायचं. जेवढं तुम्ही त्यांना जास्त ऐकाल ना, की त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हे जर तुम्हाला समजलं, तरच तुम्ही त्यांना सोल्युशन देऊ शकता. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिल्यांदा त्यांना व्यवस्थितपणे ऐकावं लागेल. ओके. मग त्याचे जे काही ऑब्जेक्शन येतील त्यांना आपल्याला काय करायचे, हँडल करायचे. ओके. आता सेटअप आपल्याला काय फॉलोअप करत असताना काही गोष्टी रेकॉर्ड पण ठेवावं लागेल. म्हणजे आपल्याला एक डायरी करावं लागेल. डायरीमध्ये आपल्याला लावावं लागेल की मी आजची तारीख टाकली, ह्या तारखेला मी या 5 लोकांना कॉल केले. मग ह्या 5 लोकांमधला हा व्यक्तीचं क्लोजिंग आलं, हे 2 व्यक्ती 2 तारखेला देतो म्हणले, हा 1 तारखेला देतो म्हणला, हा सोमवारी देतो म्हणलाय. मग त्या दिवसाच्या दिवसामध्ये आपल्याला लिहून ठेवणं गरजेचं की आज ह्या व्यक्तीचा फॉलोअप घ्यायचंय. 1 तारखेला लिहून ठेवलं पाहिजे, ह्या व्यक्तीला मला फॉलोअप घ्यायचं, ह्याला फोन करायचंय. म्हणजे काय होतं, तर ते दिवस आपल्याला पुढे जात नाही, त्या दिवशी आपला फॉलोअप होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ते लिहिणं गरजेचं आहे. ज्या त्या तारखेला, आता आज समजा आपल्याकडे 10 तारीख आहे आणि एक व्यक्ती म्हणला की सर मी तुम्हाला 15 तारखेला पेमेंट करतो आणि जॉईन करतो. मग 15 तारखेच्या डेटवरती आपण लिहिणं गरजेचं आहे, आज ह्या व्यक्तीचं क्लोजिंग आहे. म्हणजे आपण विसरत नाही, आणि विसरलो नाही तर त्या वेळेवरती जर फॉलो घेतला तर तुमचं क्लोजिंग हे गॅरंटीड येतं. त्यासाठी आपल्याला हे काय करावं लागेल, तर फॉलोअप वेळेवरती घ्यावं लागेल. ओके.